नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा, आज आपण बनवणार आहोत नाव सांगताच तोंडाला पाणी येणार ती भाजी, म्हणजेच पावभाजी. तर बघा, पावभाजीसाठी मी इथं सगळं मटेरियल काढून ठेवलेलं आहे. बटाटे जे आहेत ते बॉईल करून ठेवलेले आहेत. 7 ते 8 बटाटे मी इथं घेतलेले आहेत आणि 2 कांदे घेतले आहेत, 1 टोमॅटो आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर बघा, एक साईडला कढईमध्ये फुलकोबी आणि ओले वाटाणे जे आहेत ते उकळायला ठेवलेले आहेत आणि बटाटे जे आहेत ते आधीच उकळून घेतलेले आहेत. आणि आता फुलकोबी आणि वाटाणे उकळायला ठेवलेले आहेत. पावभाजीसाठी आपल्याला पाहिजे तेवढ्या भाज्या पुरेशा नसल्या तर आपल्या घरात जेवढ्या भाज्या अवेलेबल असतात तेवढ्यातच आपण पावभाजी इथं बनवू शकतो. तोच व्हिडिओ मी तुमच्यासोबत इथं शेअर केलेला आहे. तर बघा, कोथिंबीर घेतली आहे आणि लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत 7 ते 8. आता चटणी, मसाला, जिरं, ते आपल्या घरी जेवढी भाजी बनते तेवढा अंदाज आपल्याला माहीतच असतो. तर बघा, अर्धा चमचा मी इथं जिरं घेत आहे. तुमची भाजी जर जास्त असेल तर तुम्ही मटेरियल जास्त घेऊ शकता. अर्धा चमचा आपला साधा मसाला घेत आहे आणि चटणी घ्यायची आहे. 2 ते 3 चमचे चटणी घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने खूपच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं पावभाजी बनवायला शिकवणार आहे. पावभाजी बनवायला खूपच भाज्या लागतात असं म्हणून स्त्रिया ज्या असतात त्या पावभाजी बनवायला कंटाळा करतात, तर तसं नाही आहे. तर बघा, खूपच कमी भाज्यांमध्ये मी इथं तुम्हाला पावभाजी बनवून दाखवत आहे. तर बघा, हळद घेतली आहे अर्धा चमचा, चटणी घेतली आहे 2 ते 3 चमचे, अर्धा चमचा साधा मसाला घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हे जे मिश्रण आपण काढलेलं आहे त्याला आपण कुटून घ्यायचं आहे. तर बघा, आपल्या किचनमध्ये खलबत्ता किंवा कुटणी असतेच, त्याच्यामध्ये हे मटेरियल कुटून घ्यायचं आहे, कुटून बारीक करून घ्यायचं आहे. आता 2 कांदे, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 टोमॅटो घेतला आहे, त्याला आपण जाडसर कट करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, जे चटणी मसाल्याचे मटेरियल जे काढलेलं होतं मी त्याला कुटून घेतलेलं आहे बारीक. इथं बघा, पावभाजी मसाला घेतला आहे, सुहाना पावभाजी मसाला, तो आपल्याला नंतर ॲड करायचा आहे. तर बघा, बटाट्याची साल मी काढून घेतली आहे आणि जे कोबी आणि वाटाणे जे उकळायला ठेवले होते त्याचं पाणीही काढून घेतलेलं आहे. तर बघा, एक साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर बघा, तेलात आपण सर्वात आधी कांदे जे आहेत जाडसर कट केलेले, तर अगोदर आपल्याला तेलात कांदे टाकून द्यायचे आहेत. गॅस जो आहे मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि तेलात कांदे जे आहेत लालसर कलर त्यांना यायला पाहिजे तोपर्यंत त्यांना तळायचे आहेत तेलात. तर बघा, साधारण परिस्थितीमध्ये आपण पावभाजी कशी करायची आहे ते मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. खूपच कमी भाज्यांमध्ये आणि खूपच चविष्ट पावभाजी इथं आपण तयार करणार आहोत. तर बघा, 5 ते 10 मिनटं कांद्यांना लालसरपणा येई तोपर्यंत परतवायचे आहेत. तर बघा, अशा पद्धतीने कांद्यांना लालसरपणा आलेला आहे. आता टोमॅटो आणि हिरवी मिरची जी आपण कट केलेली होती ते पण आपण तेलात टाकून द्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने फ्राय करायचं आहे आणि 5 ते 10 मिनटं टोमॅटो आणि हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला इथं फ्राय होऊ द्यायचं आहे तेलात. गॅस जो आहे मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. तुमच्याजवळ जर शिमला मिरची असेल, गाजर असेल तर ते पण तुम्ही पावभाजीमध्ये ॲड करू शकता. पण माझ्याकडे शिमला मिरची आणि गाजर नाही आहे, तर जेवढ्या भाज्या अवेलेबल आहेत तेवढ्याच भाज्यांमध्ये मी इथं पावभाजीची रेसिपी जी आहे ती बनवत आहे आणि ते तुम्हीही करू शकता. तर नक्कीच ट्राय करा. तर बघा, आता आपण इथं कढीपत्ता टाकायचा आहे. तर बघा, कढीपत्त्याला पण तेलात आपण कडकडीत होऊ द्यायचं आहे, घाई करायची नाही आहे.
कारण जे मटेरियल असतं कांदे टोमॅटोचं त्याला व्यवस्थित तेलात जे आहे विरघळू द्यायचं असतं. तेलात विरघळलेले जे कांदे टमाटे असतात भाजीमध्ये जास्त करून दिसत नाही आणि मुलांना ही भाजी जी आहे खायला आवडते. तर बघा पूर्ण मटेरियल थोडंसं विरघळलेलं आहे. तर आता त्यात आपण जे मिरची मसाला आणि लसूण कोथिंबीर जे बारीक कुटून घेतलेलं होतं ते आपण आता त्याच्यात ॲड करून दिलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीने 5 मिनटं तेही आपल्याला फ्राय होऊ द्यायचं आहे तेलात. तर बघा आता मीडियम साईजचा चमचा आहे तर तो अर्धा चमचा पावभाजी मसाला मी घेतलेला आहे आणि तो आता त्यात ॲड केलेला आहे. पूर्ण मटेरियल जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि त्याला तेलात थोडंसं जे आहे फ्राय होऊ द्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने घाई करायची नाही आहे. तर बघा खूपच चविष्ट पावभाजी आपली इथं तयार होत आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर बघा काही मैत्रिणी व्हिडिओ तर बघतात पण व्हिडिओला लाईकच करत नाही, तर असं करू नका. खूपच मेहनत लागते एक व्हिडिओ बनवायसाठी. तर बघा एक पातेलीमध्ये इथं एक साईडला मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे आणि प्लेटने मी आता ते पाणी घेत आहे. प्लेटनेच मी थोडं पाणी त्यात टाकणार आहे आणि एका साईडला चाळणीमध्ये मी जे कोबी आणि वाटाणे काढून घेतलेले होते उकळून सण आणि जे बटाटे आपण बॉईल केलेले होते थोडंसं ऑइल आपण त्यात वापस टाकलेलं आहे मिश्रणमध्ये. भाजीत जेवढं तेल टाकलं तेवढी ती भाजी चमचमीत दिसते. तर बघा अशा पद्धतीने प्लेटने थोडं पाणी मी त्यात टाकत आहे. थोडं पाणी टाकून त्याला उकळ फुटू द्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. तर बघा चाळणीमध्ये जे बटाटे होते बटाट्यांची साल काढून मी त्यांना कट करून घेतलेले आहेत जाडसर आणि त्यातच कोबी वाटाणे हे तिघी भाज्या मी मिक्स करून दिलेल्या आहेत. बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर बघा तिघी भाज्या आपण एक करून घेतलेल्या होत्या आणि आता एकसाथ तिघी भाज्या ज्या आहेत ते टाकून द्यायच्या आहेत आणि व्यवस्थित भाजीला परतवून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने जे आपण मसाल्याचं मटेरियल टाकलेलं आहे ते पूर्ण पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा अशाच पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपल्या घरात जे अवेलेबल असतं त्यातच मी तुम्हाला नवनवीन रेसिपी शिकवणार आहे, म्हणून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. नवीन रेसिपी बनवली म्हणजे सर्वात अगोदर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर बघा अशा पद्धतीने मसाला आणि जे आपल्या भाज्या होत्या त्या आपण एकजीव करून घेतलेल्या आहेत आणि आता त्यात आपण थोडं पाणी ॲड करायचं आहे, 1 चमचा. तर बघा अशा पद्धतीने एकसाथ पूर्ण पाणी नाही टाकायचं आहे, थोडं पाणी घालायचं आहे त्यात आणि अशा पद्धतीने परतवायचं आहे. पावभाजीमध्ये भाज्या ज्या आहेत त्या जास्त शिजवाव्या लागतात. तर बटाटे तुम्ही बघितले होते कशा पद्धतीने मी ते बटाटे उकळलेले होते आणि कोबी आणि वाटाणे जे होते ते पण मी जास्तच शिजवलेले होते. तर त्यांना अगोदर पाण्यात उकळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलंच आहे. व्हिडिओ एक वेळा नसेल समजला तर 2 वेळा बघा. तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच कमेंट करून विचारा. आता बघा भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला मिक्स करायच्या आहेत पूर्ण
भाजींचं थोडंफार वाटण आपल्याला इथं करायचं आहे. तर माझ्याकडे अशा पद्धतीची जी आहे रई मी त्याला म्हणते, गोल रिंग जी आहे माझ्याकडे आहे भाज्या बारीक करायची. तर अशा पद्धतीने भाजीला जी आहे बारीक करून घ्यायची आहे. तर मग तुमच्याकडे नसेल गोल रिंग अशी तर तुम्ही चमच्याने करू शकता, कारण भाज्या आपल्या ऑलरेडी खूपच शिजलेल्या असतात, म्हणून जास्त इथं मेहनत घ्यायचं काम नाही आहे. बटाटे जे होते ते मी जाडसरच कट केलेले होते. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायची आहेत आणि त्यात आपल्याला लागेल तेवढं पाणी घालायचं आहे. पावभाजी जी असते ती घट्टच असते. सुरुवातीला आपण पाणी टाकायचं आहे, नंतर उकळू द्यायचं आहे 5 ते 10 मिनटं. आणि अशा पद्धतीने भाज्यांना एकजीव केल्या की भाजी थंड झाल्यावर आपोआप ती घट्ट होते. तर बघा मला लागलं तेवढं पाणी मी त्यात घातलेलं आहे. तर बघा प्रत्येक गृहिणी जी असते ती किचनमध्ये स्वयंपाक करते आणि तिच्या फॅमिलीसाठी जेवढी भाजी तिला अवेलेबल असते तेवढी ती बनवत असते. आणि तर बघा चवीनुसार मीठ इथं टाकायचं आहे. तर मला हाताने मीठ घालायची सवय आहे, तर हाताचाच अंदाज मला समजतो, चमच्याचा समजत नाही, म्हणून मी हातानेच इथं मीठ घातलेलं आहे जेवढं भाजीला लागणार आहे. तसंच प्रत्येक गृहिणीच्या किचनमध्ये असतं, तिच्या भाज्यांसाठी किती मसाला तिला लागणार आहे, चटणी किती लागणार आहे आणि मीठ त्यात किती घालायचं आहे हे तर प्रत्येक गृहिणीला कळतं, म्हणून तेवढं काही सांगायची गरज नाही असं मला वाटते. फक्त रेसिपी जी आहे कशी बनवायची आहे ही पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि मेन म्हणजे कमी भाज्यांमध्ये पावभाजी आपली बनलेली आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की गाजर असेल तर गाजर ॲड करा, शिमला मिरची असेल तर शिमला मिरची ॲड करा. तर माझ्याकडे नव्हतं, 2-3 भाज्या अवेलेबल होत्या, तेवढ्यांमध्ये मी पावभाजी ही तयार केलेली आहे. तुम्हीही करू शकता, काही संकोच न बाळगता अशा पद्धतीने पावभाजी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. तर बघा ब्रेड इथं आणलेले आहेत. तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप तुम्ही त्यात घालू शकता, त्याच्याने चव आणखीन वाढते. तर बघा खूपच सुंदर इथं पावभाजी आपली तयार झालेली आहे आणि खूपच चविष्ट झालेली आहे. घरच्यांनी तर आवडून खाल्लेली आहे. तुम्ही तर नक्की ट्राय करा आणि पावभाजी करा.